हो ना? अहो, हे ऐकून ऐकून मी धन्य झाले. तुम्ही जिला रोज जाळता आणि तरी मी तिथेच आहे, कारण तुम्हाला खरी सखू ठाऊक आहे. तुमच्या मनावर ती कोरली गेली आहे आणि ती कधीच पुसली जाऊ शकत नाही. तुम्ही तिला जाळलत तरीही मी तिथेच राहीन. चला जेवायला. काकूंनी गोडाचा बेत केलाय. चला. मी हिला ऐकवायला गेलो आणि ही मलाच ऐकून गेली का? मामी, मामी, अगं मामी. काय रे लबाडा, काय हवंय? मी मामीला हाक मारतोय. शंभू, अरे मीच आहे तुझी खरी खोरी मामी. हट, तू नाही माझी मामी. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. शंभू, मी तुला बजावलं होतं ना सखूला मामी म्हणायचं नाही म्हणून. लक्षात आलं नसेल तर कानाला खडा लावून ऐक. हीच तुझी मामी आहे. आता माझं माणिकशी लग्न झालंय तेव्हा तिलाच मामी म्हणायचं, कळलं? नाही, या माणिकला कधीच मामी म्हणणार नाही. माझी मामी फक्त सखू मामीच आहे. उलट उत्तर देतोस. तुला तुझ्या माई आजीकडे पाठवू का? अरे मामा, त्यापेक्षा या माणिकला ना तिच्या घरी पाठवून दे. शंभू, शंभू, पाहिलं सावकार, त्या सखूमुळे हा शंभू आगाऊ झालाय. ती लाड करते ना त्याचे. मला नाही जमत असले फाजील लाड करायला.